तुम्ही केलेले असे काही 5 काम सांगा ज्यामधून आउटपुट चांगला किंवा त्यामध्ये बेनिफिट. आपला लढा केवळ राजकीय सत्तेसाठी नाहीये. ती सत्ता आली तर बाबासाहेबांना विसरणार. कोणी म्हणते हे बी टीम आहे किंवा बाळासाहेबांनी पैसे वगैरे घेतले वगैरे असं लिटरली मी ऐकतो समजा. तर त्यावरती तुमचं काय मत? तुम्ही एकदा तपासा. लबाड लांडग्यांच्या नादी न लागता बाळासाहेबांचा एकदा अभ्यास करा. माझ्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे, यासाठी मी या सामाजिक आणि राजकीय जीवनात आलो. हो, समजा आंदोलन करून त्यामधून मार्ग निघतात का? बाबासाहेबांनी आंदोलन करूनच माझ्या नादी असती, नादीमधून किडे घराकडे येतात. रिअली ही परिस्थिती आम्ही जगलोय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. भीम विचार या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत राहुल मकासरे सर. मी वैयक्तिक आयुष्य माझं सोडलेलं आहे. ओके. माझं मी जीवन जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू असतील, अण्णाभाऊ साठे असतील, त्याचप्रमाणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील, अंजलीताई आंबेडकर असतील, सुजातदादा असतील, यांनी स्वतःचं जीवन त्यागिलेलं आहे. हो. कधी तुम्ही यांना पार्टीमध्ये बघणार नाही, कधी स्वतःचा कार्यक्रम मोठा करताना दिसतात का तुम्हाला? नाही कधी. या देशामध्ये यांनी स्वतःचं जीवन समाजासाठी व्यतीत करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे राहुल मकासरेंनी देखील स्वतःचं आयुष्य न जगता, वैयक्तिक आयुष्य न जगता या समाजासाठी जगण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे आयुष्य जगत असताना माझ्यावर गुन्हे होतेत का काय, RSS मला गोळी घालते का काय, किंवा कोणी मला मारतंय की काय, याचं मला कुठलंही भेव नाहीये. तुम्ही गुन्हे दाखल करा, तुम्ही मला मारून टाका, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी, देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी माझं जीवन राहील. हे झालं तुमचं राजकीय जीवन. तुम्ही एक प्रखर भीम सैनिक आहात. पण तुमचं वैयक्तिक जीवन कसं आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन, तुमची घरची परिस्थिती, त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. काय असतं माहिती का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, महलातून क्रांती होत नाही, क्रांती नेहमी झोपडपट्टीतूनच होती. मी स्लम एरियामध्ये राहणारा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा आहे. ओके. माझे वडील आज देखील सिक्युरिटी गार्डचं काम करतात, आज देखील. अच्छा. 2 भाऊ आहेत, छोटस घर आहे, जे आपण पिक्चर मध्ये बऱ्याचदा बघितलेलं असेल. 10-20 खोलीत सर्व कुटुंब राहतं स्लम सारखं. स्लम मध्ये, आणि त्या परिस्थितीत मी जगलेलो आहे. स्लम भागातून माझं BA झालेलं आहे. ओके. मुक्त विद्यापीठातून. त्याच्यानंतर मी MA केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून. MA माझं झालेलं आहे. आता मी PhD चा विचार करतोय. अच्छा. त्याच्यासाठी प्रिपरेशन करतोय. थोडासा वेळ मिळाला या सामाजिक कामातून, मग मी PhD करणार आहे. हे झालं माझं एज्युकेशन. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून घरच्यांनी मला शिकवलं. शिक्षण घेऊन आज मला घरचे विचारत देखील नाही की तू कुठं चाललास, काय केला. घरी पोलीस आले, पण घरच्यांनी मला विचारलं सुद्धा नाही पोलीस का आले बाबा, काय झालं. अच्छा. देशभरात चर्चा आहे, काय प्रकरण झालंय सगळ्यांना. आणि घरच्यांना माहितीये की हा जे काही करल ते योग्य करल, हा चुकीचा. मी अवघ्या माझे आता 30 वर्ष चालू आहे मला, एवढ्या 30 वर्षामध्ये काही चुकीचं काम केलं नाही की जे घरच्यांना वाटेल की हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं मला घरच्यांकडून कधी दबाव मिळाला नाही की तू हे नको करू बाबा, घरचं बघ, हे कर ते कर. घरचे घर सांभाळतात, मला खाऊ पिऊ घालतात. त्याच्यामुळं ते त्यांचं खूप मोठं उपकार आहे. मला इतकं मोठं केलं, शिक्षण दिलं आणि समाजासाठी मला त्यांनी सोडून दिलं. समाजाचं काम कर, घरची जबाबदारी ते पार पाडत आहेत आणि मी समाजाची माझी जबाबदारी पार पाडत आहे. तुम्हाला केव्हा वाटलं की मी राजकारणामध्ये किंवा त्या संघटनेमध्ये जॉईन झालं पाहिजे, आणि तुम्ही केव्हापासून VVA साठी किंवा बाळासाहेबांसाठी काम करत आहात? राजकारणासाठी मुळात मी आलेलोच नाही. अच्छा. मला वाटतं माझ्या परिसरातला, माझ्या संपर्कातला किंवा मी जिथपर्यंत जाऊ शकत त्या कार्यक्षेत्रातला व्यक्ती हा समाधानी असला पाहिजे, सुखकर असला पाहिजे. त्याला शासनाकडून मिळणाऱ्या योजना मिळाल्या पाहिजे, त्याचं आयुष्य हे आनंदी असलं पाहिजे, कल्याणकारी असलं पाहिजे, यासाठी मी काम करणारा व्यक्ती आहे. राजकारण हा माझा पार्ट नाही. राजकारण मला करायचं नाही, मी करणार नाही. मी समाजकारणासाठी आलेलो व्यक्ती आहे, समाजासाठी जगणारा व्यक्ती आहे. याच्यामध्ये सुरुवातीला 2014 पासून मी भारिप बहुजन महासंघाचे शहर अध्यक्ष होते, दीपक राऊत. मी त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली भारिप बहुजन महासंघात 2014 मध्ये. त्यांच्यासोबत सुरुवात केली, बघितलं ते कशा पद्धतीने काम करतात, काय करतात, शिकलो. मग त्याच्यानंतर माननीय माजी मंत्री गाडे साहेब यांच्याकडे, म्हणजे मी खूप लहान होतो त्यावेळेस, मी मागं राहायचो.
शिकून घ्यायचो, बघायचो. त्याच्यानंतर खरं एका साच्याला आकार मिळाला, तो म्हणजे नाथाभाऊ तांगडे यांच्याकडनं. आता भाऊ तांगडे. हा, यांनी मला आकारात आणलं हम्म. आणि त्यांच्यासोबत मी 2 वर्ष राहिलो, 2 वर्ष काम केलं. त्यांना टेक्निकली खूप चांगला अभ्यास आहे. भारी बहुजन महासंघाचे ते कार्यकर्ते आहेत. हम्म. तेव्हापासून आणखी आतापर्यंत आहेत. ओके. कुठलाही पद, कुठल्याही कसली अपेक्षा न करता ते देण्याच्या भावनेतून काम करतात. हम्म. त्यांनी मला खरं साच्यात बसवलं, ओके. घडवलं. तर त्यांच्याकडून मी शिकलो, आणखीनही शिकत आहे. तर त्यांनी मला शिकवलं कसं काम करायचं, कसं लोकांसाठी जगायचं, आपलं जीवन लोकांप्रती कसं समर्पित करायचं. आणि याच्यात काय यायचं ठरवलं तर असं म्हणता येईल, मी स्लम भागात राहतो. माझ्या घराच्या पहिला पाऊल जेव्हा बाहेर येतो तेव्हापासून सुरुवात समस्याची चालू होती. अच्छा. नाली असती, नालीमधून किडे घराकडे येतात. रिअली? ही परिस्थिती आम्ही जगलोय. म्हणजे आपण मॅनेजमेंट ठरवून राजकारणात, समाजकारणात आलो नाही. हम्म. या समस्येला कुणीतरी उत्तर देणारं, कुणीतरी काम करून घेणारं पाहिजे. हो. याच्यामुळं आपण या जीवनामध्ये प्रवेश केलाय. अच्छा. एज्युकेशन नाही, व्यसनाधीन झालेले मुलं तिथं, हम्म. गुन्हेगारीने प्रवृत्त मुलं तिथं. अशी परिस्थिती ही बदलावी, हम्म. आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं. माझ्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे. यासाठी मी या सामाजिक आणि राजकीय जीवनात आलो. हो, that's a great. तर सर, आपल्या युवकांसाठी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यसन झालेलं आहे, जे खूप वाईट वळणाला लागले, तर त्यांच्यासाठी तुमचा मेसेज काय राहील? कारण की मी खूप असे तरुण बघतो जे की असे एकदम वाईट वळणावरती गेलेले आहे. तर ते जे जे बाबासाहेबांनी सांगितले त्यांच्या अपोजिट ते चालत आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगता सर? मेसेज म्हणण्यापेक्षा मी ते प्रॅक्टिकली काम करतो. ओके. काय लांबून एखादं आभाळ हेपलण्यापेक्षा सरळ सरळ आपण जेवढं करू शकतो तेवढं करू. माझा जो ग्रुप आहे, माझ्या सोबतचे जे लोक आहेत, मी माझ्या सोबतच्या मुलांना ज्यांचं एज्युकेशन थांबलेलं होतं, शिक्षण सोडलेलं होतं, त्यांनी 10वी 12वी एक विषय केला म्हणून राहिलेले, अच्छा. मी सगळ्यात पहिले सुरुवातीला त्यांचं ऍडमिशन केलं. हो, दॅट्स ग्रेट. काही संस्था चालक आपले आहेत, ते फीस आपल्याला माफ करतात. त्यांना वाटतं समाज शिकावा याच्यासाठी. अशा संस्था चालकांनी त्यांना मला सांगितलेलं होतं, काही विद्यार्थी असतील ज्यांची परिस्थिती नसेल तर त्यांचं आपण करूया फ्रीमध्ये. तर मी सुरुवात तिथून केली की माझ्या सोबतच्या मुलांना मी ऍडमिशन केलं. आज त्याच्यातले काही जण पास झाले, त्यांच्या हातात डिग्री आहेत आणि विचार करायला जर्नलिझम करू, लॉला ऍडमिशन घेऊ का काय करू. म्हणजे जास्त काही करण्यापेक्षा माझ्या सुरुवातीत माझ्या जवळचे लोक, माझ्या जवळ आसपास जे आहेत संपर्कात, त्यांचे मी एज्युकेशन पुन्हा चालू केले. शिक्षण आता सुरू झाले, कुणाचे आता पुढचा विचार चालू. जे त्या वळणाला चाललेले लोक मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं जे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या रस्त्याला मी घेऊन आलो. तर आता आम्हाला थोडं भारी व्हीबीए बद्दल माहिती सांगा. वंचित बहुजन आघाडी बेटर तर करतेच आहे. समजा 19 मध्ये चांगले रिझल्ट आले ह्याच्या वेळेस पण ऍट द एंड विनिंग इज द विनिंग, म्हणजे जिंकणं हे खूप इम्पॉर्टंट असतं समजा. तर आपल्या वंचित बहुजन आघाडीचे लोक बाळासाहेबांना वोट का देत नाही? म्हणजे मी खूप असे न्यूज किंवा जे मी ऐकतोच वगैरे की ते कोणी म्हणते हे बी टीम आहे किंवा बाळासाहेबांनी पैसे वगैरे घेतले वगैरे, असं लिटरली मी ऐकतो समजा. तर त्यावरती तुमचं काय? या देशामध्ये, या राज्यामध्ये इथला ओबीसी असेल का, SC ST मायनॉरिटीज, यांच्यासाठी जर खरं कोणी काम करत असेल ना, ते तर आहे. ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत. याच्या व्यतिरिक्त सगळे तुम्हाला गाजर देत आहेत. लक्षात घ्या, सगळे गाजर देऊ लागले. कालच बच्चू कडूंचं आपण पाहिलं, त्यांनी मीटिंग केली आणि गाजर घेऊन आले. ते पण तसं झालं. इतका मोर्चा हे ते केलं, गाजर घेऊन आले, दिलं शेतकऱ्यांच्या हातात. अगदी तसं वारंवार होत आलेलं आहे. वंचित बहुजन आघाडी विनिंग, तुम्ही जे म्हणला विनिंग पाहिजे लोकांना, विनिंगची डेफिनेशन तुम्ही मला सांगितली तर समजल. विनिंग म्हणजे काय? विनिंग जर तुम्ही म्हणताल की इलेक्शनचा रिझल्ट ही विनिंग आहे, तर हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. आपला लढा केवळ राजकीय सत्तेसाठी नाहीये. ते तर नाही. विनिंग म्हणजे इलेक्शन मध्ये इलेक्टिव्ह होणं नाहीये, फक्त निवडून येणं हा विजय नाहीये. या देशातला नागरिक ज्यावेळेस म्हणेल की मी लढू शकतो, ही विनिंग आहे आमच्यासाठी. आम्ही सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने चाललो आहोत. या देशामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असा आहे की लोकांना स्टँड करण्यासाठी आहे.
आम्हाला सत्ता नकोय. तुम्ही याच्या आधी जर बघितलं असेल उपराष्ट्रपती पदाच्या बाळासाहेबांना ऑफर आलेले आहेत. हो आहे. मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या मागे फिरतो. काही विशेष नाहीये पद गिद काय विनिंग. तुम्ही जर म्हणता उद्या 5 MLC मध्ये आमदार देतील साहेबाला, हो दिलं. झालं का विनिंग? संपलं. आपला लढा निवडून येण्यासाठी नसून आपला लढा सामाजिक परिवर्तन बदल घडवण्यासाठी आहे. या देशातला प्रत्येक नागरिक हा कल्याणकारी असला पाहिजे, हे राज्य कल्याणकारी असलं पाहिजे. याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचा लढा आहे. हो. या ठिकाणी सांगायचं म्हणलं, वंचित बहुजन आघाडी जसा लढा लढली, जरांगे पाटलांनी जो लढा चालू केला हो. मराठ्यांच्या आरक्षणामध्ये, बाळासाहेबांनी इतकं चांगलं त्यांना सांगितलं की तुम्ही सभागृहात येऊन लढलं पाहिजे. जरांगे पाटील, हो. रस्त्यावरच्या लढाईपेक्षा तुम्ही सभागृहात लढलं पाहिजे. तुम्ही लोकसभेला उभे राहा, लोकसभेत जा, तिथं तुमचे प्रश्न मांडा. हो. तर आम्ही निवडणूक लढवणार नाही. काय मिळालं? निवडणूक नाही लढू. आजही रस्त्यावर, त्यावेळी रस्त्यावर होते, मध्यंतरी रस्त्यावर होते, आजही रस्त्यावर आहे. हो, आज. दिलं तुम्हाला फडणवीस साहेबांनी, तुम्हाला गाजवलं. हो. अहो, बाळासाहेब आंबेडकर कोण आहे त्याची विद्वत्ता तपासा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी सजेशन म्हणजे त्या देशातील नागरिकांच्या भल्यासाठी तुमचं सजेशन आहे. हो. हा, या तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता की आम्ही लढणार. लढून तुम्ही तुमचे 2-4 सीट जरी आणले असते, सभागृह हाऊस तुम्ही बंद पाडू शकले असते. बंद कर. तुम्हाला न्याय तिथून मिळाला असता. तर नाही, हम जा रहे मुंबई से आणि काय कडी से जाएंगे, डाबरी रोड से जाएंगे. काय बोलतो, काय करतो, कुठं घेऊन चाललोय आपण समाजाला? समाजाचा इतका पैसा, समाजाचा इतका वेळ, समाजाचा श्रम तुम्ही इतका वाया घातलेला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबत या देशातील, राज्यातील मराठा बांधवांनी सामील हो, त्याचे हात बळकट करावे. आरक्षणाचा फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे. त्यांच्या आजोबांनी संविधान बनवलेलं आहे. त्यांच्या आजोबांनी सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. आज त्यांचे नातू तुम्हाला कसं आरक्षण द्यायचं, ओबीसीचं आरक्षण कसं आबादी ठेवायचं, मराठ्यांना कसं आरक्षण द्यायचं, हे सगळे फॉर्म्युले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे आहेत. आणि मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो सगळ्यांना, तुम्ही एकदा तपासा. लबाड लांडग्यांच्या नादी न लागता बाळासाहेबांचा एकदा अभ्यास करा. हो. yes. बाळासाहेबांचा तुम्ही अभ्यास करा. आपल्या पिढीला, आपल्या लोकांना न्याय कोण देऊ शकतो? बाळासाहेब. मग हा अभ्यास करून तुम्ही तुमचे पुढचे निर्णय घेतले पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही आपली वाटचाल केली पाहिजे. तर आपले समजा हा आउट ऑफ द पॉइंट क्वेश्चन आहे, पण आपले काही नेते आहे समजा जे कोणी मोठी फिगर झाले, तर ते डिफरंट पार्टीमध्ये जातात. तर ते लोकांसाठी काय सांगू शकता तुम्ही की बाबासाहेबांचे एवढे ठाम मत आपले बाळासाहेब, त्यांच्या मग काय आहेत ते लोक? काय, बाळासाहेबांच्या पुढे एक शब्द लावलेला आहे, स्वाभिमानी. ते स्वाभिमान. बाळासाहेब हे स्वाभिमानी आहेत. स्वतःसाठी नाही जगत ते समाजासाठी जगू लागले, देशासाठी जगू लागले. हो. आणि हे जे इकडं तिकडं लबाड लांडगे गेलेले आहेत ना, यांना स्वतःच हित साधायचं आहे. हो. यांना मोठे मोठे बंगले, प्रॉपर्ट्या, 2-4 बायका, हे सगळे उद्योग यांना करायचे आहेत. याच्यासाठी यांनी हे निर्णय घेतलेले आहेत. हे स्वतःच्या हितासाठी त्यांच्याकडे गेलेले आहेत. हो, ते तर. यांना समाजाचं, देशाचं, राज्याचं काही पडलेलं नाही. हो. स्वतःचं हित कसं साधता येईल याच्यासाठी या सर्व नेत्यांनी आपल्या वाटचाली केलेल्या आहेत, लाचारी स्वीकारलेली आहे. ओके, that's great. तर नेक्स्ट क्वेश्चन असं राहील की आपला जे जातीवाद होतो, आणि मला एक प्रश्न खूप वारंवार पडतो की लोक भारत न मेन्शन करताना हिंदू राष्ट्र असं मेन्शन करतात किंवा हिंदुस्थान असं. खूप मोठे मोठे राष्ट्र आहे, पण इव्हन राहुल गांधी पण. तर ते किती चुकीचं आहे? समजा भारताला नाव दिले राष्ट्र कशाला लावते हिंदू राष्ट्र म्हणून? इथे सगळे लोक राहतात, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? या तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला खूप महत्वाचा आहे, विचार करण्यासारखा आहे. जशी जमीन सरकलेली आहे म्हणून इकडे तिकडे पळापळी करू लागले. बाळासाहेबांनी इतकं चांगलं त्यांना म्हणले की मला सांगा, ईव्हीएम घोटाळा बाळासाहेबांनी बाहेर काढला. 76 लाख मतदान त्यांनी सांगितलं की कुठून आलं, प्रश्न विचारले. त्या बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू, हुशार, कायदेतज्ञ, संविधान तज्ञ सगळं त्यांनी पिळून पिलेलं आहे. तुम्ही तुमचा काय तो ऍटिट्यूड म्हणता येईल, स्वार्थ म्हणता येईल, हे थोडं बाजूला सारा, देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी. आणि त्यांच्याकडे येऊन बसा, चर्चा करा. आरक्षण कसं द्यायचंय, कसं वाचवायचंय, ईव्हीएम कसं बॅन करायचंय, आरएसएस कशी बॅन करायची. काँग्रेसवाल्यांनी म्हणलं पाहिजे साहेबांना की सांगा आम्हाला, सोबत बसू आपण. जर खरंच या देशामध्ये आरएसएस, बीजेपी जर हटवायची असेल तर तुम्ही येऊन बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे.
पण त्यांना असं काही करायचं नाहीये, त्यांना फक्त सोंग आणायचंय, त्याच्यासाठी ते काम करायचे, त्यांची सत्ता त्यांना परत मिळवायची, याच्यासाठी ते काम करायचंय. या ठिकाणी मला एवढंच उदाहरण सांगायचंय की दगडापेक्षा वीट मऊ. जर आज आपण असं म्हणत असतो ना, दगड आपण बीजेपीला म्हणत असतो आणि वीट आपण काँग्रेसला म्हणत असतो, पण देशातल्या नागरिकांनी एक लक्षात घ्या, दगडाने पण डोकं फुटतं आणि विटाने पण डोकं फुटतं. तुम्हाला शेवटी डोकंच फोडून द्यायचंय का, हे तुम्ही विचार केला पाहिजे. ती सत्ता आली तर बाबासाहेबांना विसरले. नाही नाही, सत्ता आले तर नाही, ते सत्तेच्या आधी पण बाबासाहेबांना विसरलेले होते. सत्ता आल्यावर नाही विसरले ते. ओके. मुळात शिरसाट साहेब जे संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत, वाटत नाही ते मागासवर्गीय आहेत. वाटतच नाही, मला पण नव्हतं माहिती. वाटत नाही ते मागासवर्गीय आहेत. फक्त ते मागासवर्गीय कशासाठी आहेत माहिती का? पश्चिम मतदारसंघ हा राखीव होतो, त्याच्यामुळे फक्त ते मागासवर्गीय आहेत. याच्यामध्ये एक घटना अशी आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो ते मागासवर्गीय आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे हॅशटॅग असतात, हिंदुत्व, त्या हिंदुत्व, इव्हन ते टीका वगैरे ते proper आहे. हिंदुत्व प्रत्येक पोस्टला त्यांचा हॅशटॅग आहे. हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो, हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो. त्यांचं म्हणणं आहे, तर ते हिंदुत्वासाठी एकत्र आलेत ना, तर हिंदुत्वासाठी त्यांना काम करू द्या. संविधानासाठी, लोकशाहीसाठी, समाजासाठी ते एकत्र नाहीत आलेले. या देशामध्ये ते फक्त हिंदूसाठी काम करणार आहे. तर सर, तुम्ही युवकांसाठी एवढं काम करता, तर जेव्हा युवकांचं ते काम पूर्ण होतं, त्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असते तुमच्यावर? आपण ज्यावेळेस युवकांचं, विद्यार्थ्यांचं काम करत असतो, काही काम केल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आपल्याला मिळतं की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा पाईक आपल्यासाठी कोणीतरी लढा देतोय, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला दिसतं. त्याच्यामधून मला खूप आनंद मिळतो आणि ते बघून माझ्या कामाला पुन्हा ऊर्जा मिळते. कारण की अनेक काम आपण असे केलेले आहेत ज्याच्यातून विद्यार्थ्यांचे, लोकांचे, युवकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि त्याच्यातून ती मला आणखी प्रेरणा मिळत जाते की आपण ते काम केलं पाहिजे, यांच्यासाठी आपण लढलं पाहिजे. आजच्या या स्वार्थी राजकारणाच्या दुनियामध्ये कोणी विद्यार्थ्यांचा विचार करत नाहीये, युवकांचा विचार करत नाहीये. स्वार्थ ठेवून सगळे काम करू लागले. स्वार्थाविना कोणी काम करतंय, वंचित बहुजन आघाडी असेल, सन्मानित विद्यार्थी असेल, वंचित बहुजन युवा आघाडी असेल, हे विना स्वार्थाची काम करणारी एक संघटना आहे, पक्ष आहे आणि याच्या माध्यमातून आपण युवकांसाठी काम करतोय. जे त्यांच्या चेहऱ्यावर काम झाल्यानंतर समाधान मिळतं, माझ्यासाठी जे आशीर्वाद निघतात, त्याच्यामधून मला आणखी प्रेरणा मिळते काम करायची. तुम्ही केलेले असे काही 5 काम सांगा ज्यामधून आउटपुट चांगला किंवा त्यामध्ये बेनिफिट झालं. समजा 5 नाही, मी 2014 पासून मुंबईमध्ये काम करतोय. काम रिझल्ट आलेले खूप आहेत. 5 विषय सांगायचे म्हणलं तर 2 वर्ष आधी विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्कॉलरशिप साठी मोर्चा काढला होता. अधिकार मार्च काढला होता आपण. 2 वर्षापासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आलेली नव्हती. कोर्ट केस चालू होती, पॉलिटिकल काही गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये थांबलेल्या होत्या. समाज कल्याणावर आम्ही हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रेशराईज केलं. ही जर स्कॉलरशिप आली नाही तर कॉलेजचे पैसे तुम्ही द्यायचे, विद्यार्थ्यांकडे त्यांनी त्रास दिला नाही पाहिजे की तुम्ही फीस भरा, हे करा. हे सगळ्या प्रश्न घेऊन आपण समाज कल्याणला मांडला, प्रेशराईज केलं, सामाजिक न्याय मंत्र्यांना प्रेशराईज केलं. त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यात म्हणजे 1 जानेवारीच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आली त्यांची. त्याच्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार नावाने योजनासाठी, जी की जो ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी असतो त्याला शहरात राहण्याचा खर्च शासन देतं. खर्च पण याच्यासाठी देतं की तुमच्याकडे हॉस्टेलची उपलब्धता नाहीये, हॉस्टेलची सुविधा नाही, याच्यामुळे शासनाने ती योजना काढलेली आहे. तर एक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ICME काहीतरी कॉलेज आहे वाळूला, तर ते कॉलेज त्या योजनेमध्ये बसतच नाही असं ते म्हणत होते. एक विद्यार्थी होता तिथला, अभिषेक शिंगारे, इतका अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार केला, स्वतः स्टडी केली आणि स्टडी करून त्यांनी माझ्या पहिले समाज कल्याणला गेला, तो अनेक चक्रा त्याने तिथं मारल्या आणि त्याच्यामध्ये ते समाज कल्याणचे अधिकारी त्याला गृहविजय उत्तर फिरवू लागले किंवा तुझी मागणीच चुकीची आहे, तू उगाच भांडतोय असं त्याला सांगितलं. मग त्यांनी कंटाळून काही व्हिडिओ माझ्या बघितले आणि त्याच्या माध्यमातून तो माझ्याकडे आला. आल्याच्या नंतर मी ते पूर्ण केसचा स्टडी केला. माझ्याकडे कुठलीही केस आल्याच्या नंतर मी ते डायरेक्ट रिॲक्ट नाही होत, त्याचा स्टडी करून आपल्याला काय मांडायचं आहे हे सगळे पॉईंट्स देऊन आपण शासनाकडे जातो. तर त्याच्या केसची पूर्ण मी स्टडी केली. समाज कल्याणला मी सांगितलं, पहिले प्रेमाने सांगितलं किंवा हा विद्यार्थी हे कॉलेज त्याच्यात बसतं. 106 विद्यार्थी होते तिथं स्वाधार योजनेचे,
त्यांना अपत्र केलं. अच्छा. तर मग मी त्यांना सांगितलं हे कॉलेज पात्र असतं बसतं याच्यामध्ये नियमाने GR नुसार, तर तुम्ही यांना दिलं पाहिजे. हो. तर आमची खूप आर्ग्युमेंट झाली, नाही बसत. मी त्यांना मग लिगल एक निवेदन दिलं विद्यार्थ्यांना घेऊन. निवेदन दिल्याच्या नंतर तरी नाही म्हणले. त्यांनी पत्र काढलं, माझ्याकडे सगळे पत्र आहेत ते, की हे कॉलेज बसत नाही त्याच्यामध्ये. मग कॉलेज बसत नाही, ठीक आहे. मी आंदोलन केलं, परत भेजा आंदोलन केलं. शासनाला परत आपली प्लेट असते ना त्याला परत म्हणायचे आधी जर्मनच्या पराती, त्याच्यावर राईट लिहून मी त्यांना निवेदन दिलं, तरी काही नाही झालं. अच्छा. त्याच्यानंतर शेवटी तो विद्यार्थी आणि आपण उपोषणाला बसलो आणि 2 दिवस उपोषणाला बसल्याच्या नंतर शासनाला वाटलं की हे बसतंय. अच्छा. आणि त्या 106 विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्व आधार योजनेचा लाभ मिळाला. That's great. त्याच्यानंतर आपलं 1000 विद्यार्थ्याचं वसतिगृह आहे किल्ल्यातला. इतकी न्यायिक मागणी होती विद्यार्थ्याची की त्या हॉस्टेलला त्या वसतिगृहाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे. काय गैर आम्ही ज्यांच्यामुळे या हॉस्टेलमध्ये राहतोय, ज्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, त्यांचं नाव शासकीय बिल्डिंगला द्यायला काय अडचण आहे? निवेदन दिले, आंदोलन केली, पुन्हा तेच नाही ऐकत. त्याच्यानंतर त्या हॉस्टेलमध्ये सुविधा असल्या पाहिजे, आरोचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे. किडे येते, हो, किडे सुद्धा. जेवणामध्ये किडे येऊ लागले, हो. फ्रुट्स असे दबलेले, म्हणजे इतकी दुरावस्था तिथं. अशा मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसलो. वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत आम्ही भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं. किल्ल्यार क्लास त्यांचं कार्यालय आहे, किल्ल्यार क्लास हॉस्टेल आहे. हो. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या वसतिगृहाला नाव मिळण्यासाठी आम्ही 3 दिवस उपोषण केलं. 3 दिवस उपोषण करून त्या हॉस्टेलला, त्या वसतिगृहाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपण उपोषणाच्या अर्थी मिळवलं. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या सोयी सुविधा पाहिजे असतील, आरोचं पाणी असं, जे निष्कृष्ट दर्जाचं त्यांना जेवण मिळत होतं, त्या जेवणाचं दर्जेदार असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण मागणी केली होती की समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी प्रति दिवस तिथं जेवलं पाहिजे. हो. रुटीन चेंज करून त्या एखाद्या कर्मचाऱ्यांनी तिथं जेवायला गेलं पाहिजे, म्हणजे ते जेवण दर्जेदार असं. म्हणजे या सगळ्या मागण्या घेऊन आपण उपोषण केलं. त्याच्यानंतर ते सगळं तिथं झालेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्या वसतिगृहाला नाव मिळालेलं आहे. तिथल्या विद्यार्थ्यांचं आज जेवण व्यवस्थित आहे. मग हे केलं. त्याच्यानंतर मी ज्या स्लम भागामध्ये राहतो, त्या स्लम भागाची अशी अवस्था आहे, स्लमच म्हणतात त्याला, तर बोलून चाल कुठलाही अधिकारी तिथे येत नाही, कचऱ्याच्या गाड्या तिथे येत नाही, रोडाची इतकी भयान अवस्था आहे की असं वाटतं घाटातून चाललोच का काय, वाटत नाही. सिटीत मी त्याचे व्हिडिओ केले आहेत आधी. तर 25 वर्षापासून जो रोड बनलेला नव्हता, त्याच्यासाठी आपण निवेदन दिले, आंदोलन केले, शेवटी उपोषणही केले. आज तो अर्धवट का असेना रोड बनलेला आहे आणि पुढचा रस्ताही आम्ही बनवणार आहोत लवकरच, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 70% रोड बनलाय, 30% बाकी आहे. काही अतिक्रमण आहे त्याच्यामुळे बाकी आहे. कुठल्याही व्यक्तीचं नुकसान न होऊ देता आपल्याला तो रोड बनवायचा आहे. याच्यासाठी तो 30% रोड बाकी आहे. हे आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने केलेलं आहे. आता दुसरा विषय असा आहे, काम सांगायचं राहिलं की विद्यार्थ्यांना काय होतं, स्कॉलरशिप न आल्यामुळे त्यांचं मार्कशीट आणि TC महाविद्यालय देत नाही. अच्छा. हो. त्याच्यासाठी आपण GR काढायला लावला. प्रत्येक कॉलेजला तो GR सर्क्युलेट करायला लावला की स्कॉलरशिप हा शासनाचा विषय आहे, ते शासन तुम्हाला देणार आहे विद्यार्थी. त्याच्यामुळे कुठल्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याची मूळ कागदपत्र तुम्ही थांबून ठेवू शकत नाही. ते तुम्ही दिले पाहिजे, ते तुम्हाला बंधनकारक आहे. नाही दिले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पत्रक आपण काढायला लावलं. आणखीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन विद्यापीठ आहे, बाटू ज्याला आपण म्हणतो, बाटू नाही म्हणलं पाहिजे, रायगडला आहे ते. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड भूमीमध्ये. तर तिथं निकाल लागत नाही. पूर्ण विद्यापीठात 200 कर्मचारी. अच्छा. विद्यापीठात 200 कर्मचारी आणि बाळ सांभाळता 2 लाखाचा, 2 लाख विद्यार्थ्यांचा. रिझल्ट लावायची त्यांच्याकडे वेबसाईट नाही, निकाल लावायसाठी त्यांच्याकडे यंत्रणा नाहीये. म्हणजे अशा अनेक अडचणी त्या विद्यापीठात होत्या. अशाच काही विद्यार्थी माझ्याकडे आले की आमचा रिझल्टच लागत नाही, रिझल्ट लागत नाहीये, दुसरी एक्झाम आली तरी रिझल्ट लागत नाही. अच्छा. मग आम्ही एक्झाम फॉर्म भरावा का नाही भरावा? तर आम्ही स्वतः खर्चाने त्या विद्यार्थ्यांना घेऊन मी इथून रायगडला गेलो, त्या विद्यापीठात गेलो. आपण ते अशी लाईन नसती का, मंदिराच्या बाहेर अशी लाईन असती, काय म्हणतात त्याला, स्नेक सारखं असं जायसारखं, म्हणजे अशी लाईन असती. कमीत कमी 150 विद्यार्थी तिथे लाईन लागलेले. अच्छा. 150 विद्यार्थी लाईन लागलेले आणि सगळे बाहेर गावून आलेले. मग त्यांचा नंबर कधी येईल, कधी त्यांचं काम होईल, अशी तिथं परिस्थिती होती. रिक्षाची सुविधा नाही तिथं, इतक्या मध्ये ते विद्यापीठ आहे. अशा ठिकाणी गेलो. माझ्यासोबत जे 4 विद्यार्थी आले होते, त्यांचं 2 तासात बाय हँड तिथं बसून त्यांचा रिझल्ट लावला, त्यांची मार्कशीट प्रिंट करून घेतली. अच्छा. तिथं बसून, आणि त्यांच्या पुढच्या नोकरीसाठी त्यांना ते महत्वाचं होतं, व्हेरिफिकेशनला त्यांना डॉक्युमेंट द्यायचे होते. तर असे अनेक कामं आहेत. आपला कार्यकाळ छोटा नाहीये, अनेक कामं मी या ठिकाणी सांगू शकतो. खूप कामं आहेत, ते कामं सांगायची गरज नाही.
समाजाला, लोकांना, नागरिकांना माहिती आहे, समाधानकारक मला त्याचं समाधान आहे की मी या समाजाचं काहीतरी काम करू शकतो. समजा आंदोलन करून त्यामधून मार्ग निघतात का? बाबासाहेबांनी आंदोलन करूनच मार्ग काढले, हो ते तर आहे. लढूनच मार्ग काढलेले आहेत, त्याच्यात नो डाऊट. Yes. आंदोलन करूनच मार्ग निघतात, हम्म, हम्म. आंदोलन करूनच मार्ग निघतात. आपला दबाव गट असला पाहिजे, जो की बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. आज बाळासाहेब आंबेडकरांनी कुठेही शब्द दिला हम्म. की हे असं असं चुकीचं होत आहे, तर ते काम व्हावं लागतं. त्याच्यासाठी आंदोलन, रस्त्यावरची लढाई गरजेची आहे आणि ती आपण देत आहोत, त्याच्या माध्यमातून लोकांचे काम होत आहेत. Yeah, that's great. तर नेक्स्ट क्वेश्चन असं राहील की भविष्यात तुम्ही कोणासाठी लढणार आहात? भविष्यात नाही, मी भूतकाळामध्ये, प्रेझेंट मध्ये आणि भविष्यामध्ये ज्यांच्यासाठी लढत होतो, माझ्या लोकांसाठी, माझ्या समाजासाठी, या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी माझा लढा आहे आणि तो मी लढतोय. ओके, दॅट्स ग्रेट. तर हे होते राहुल मकासरे सर. यांच्यासोबत बोलून आपल्याला खूप आनंद झाला मला सुद्धा स्पेशली, आणि त्यांनी खूप प्रखरपणे त्यांचे मत मांडले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सो थँक्यू सो मच. जय भीम, नमो बुद्धाय. That's a good one. Now, एक